पाटील पिछाडीवर पडलेले आहेत। घाटकोपरमधून भाजपचे राम कदम आघाडीवर आहेत। योगेश क्षीरसागर यांनी बीडमधून आघाडी कायम ठेवलेली आहे। अलिबागमधून महेंद्र दळवी 3300 मतांनी आघाडीवर आहेत। अलिबागमधून शेकापच्या चित्रलेखा पाटील या पिछाडीवर आहेत, तर घाटकोपर पश्चिममधून भाजपचे राम कदम 2300 मतांनी आघाडीवर आहेत। अलिबागमधून शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी हे देखील 3300 मतांनी आघाडीवर आहेत। अलिबागमधून शेकापच्या चित्रलेखा पाटील हा पिछाडीवर आहेत। महायुतीनं राज्यामध्ये आतापर्यंत 204 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे, त्यामध्ये भाजपनं 111 जागांवरती कलानुसार आघाडी मिळवलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेनं 58 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 35 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे। महाविकास आघाडीनं फक्त आतापर्यंत 47 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे। इतर पक्षांनी आतापर्यंत 16 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे। काँग्रेसनं 20, ठाकरेंची शिवसेना 18 तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही 9 जागांवरती आतापर्यंत कलानुसार आघाडीवरती आहे। मावळमधून सुनील शेळके यांनी मोठं मताधिक्य मिळवलेलं आहे। 52,000 मतांनी सुनील शेळके हे आघाडीवर आहेत। राहुरीमधून प्राजक्त तनपुरे हे देखील आघाडीवरती आहेत। सिंदखेडमधून जयकुमार रावल हे 18,000 मतांनी आघाडीवर आहेत। राहुरीमधून प्राजक्त तनपुरे यांनी 349 मतांची आघाडी आतापर्यंत मिळवलेली आहे। 288 पैकी 267 जागांचे कल आता आपल्या हाती आलेले आहेत आणि यानुसार भाजपने 111 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। शिंदेची शिवसेना 58, अजित पवारांची राष्ट्रवादी 35। भायखळ्यातून अपडेट येते आहे, यामिनी जाधव 4000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। कुडाळमधून शिंदेच्या शिवसेनेचे निलेश राणे हे आता फक्त 921 मतांनी आघाडीवर आहेत। दापोलीतून शिंदेच्या शिवसेनेचे योगेश कदम 6000 मतांनी आघाडीवर आहेत। आणि हेलिकॉप्टर आता आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आपल्यापर्यंत येणार आहे। या क्षणाची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज जी हेलिकॉप्टर घेऊन आले। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि देवरा यांच्यामध्ये सध्या चुरस असल्याचं चित्र आहे। काटेकी टक्कर या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतं आहे। कोणालाही अजून निर्णायक आघाडी घेता येत नाहीये। आदित्य ठाकरे केवळ 398 मतांनी सध्या आघाडीवर आहेत आणि ही आघाडी कधीही पुढे मागे होऊ शकते असं सध्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मनसेचे संदीप देशपांडे सध्या 3ऱ्या नंबरवर संघर्ष करताना दिसत आहेत। वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत, मात्र अत्यंत मार्जिनल, अतिशय छोट्या आघाडीनुसार सध्या ते पुढे असल्याचं चित्र दिसतंय। मात्र पुढच्या जशा फेऱ्या येतील तशा आपल्याला अपडेट मिळत राहतील। चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप हे 20,122 मतांनी आघाडीवर आहेत। अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी 15,000 मतांनी आघाडीवर आहेत। वेगवेगळ्या ठिकाणचे अपडेट। सिल्लोडमधून शिंदेच्या शिवसेनेचे अपडेट आपल्यापर्यंत येत आहेत। केसी पाडवी 700 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। अक्कलकोव्यातून माजी खासदार हिना गावित या पिछाडीवर पडलेले आहेत। धुळे ग्रामीणमधून राम भदाणे हे आघाडीवर आहेत। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे, आशिष शेलार 3000 मतांनी आघाडीवरती आहेत। वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आशिष शेलार हे 3000 मतांनी आघाडीवरती आहेत। आशिष शेलार हे 3000 मतांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आघाडीवर आहेत। महायुतीने आतापर्यंत 204 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे। पुसदमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक हे देखील आघाडीवर आहेत। 31,466 मतांनी ते आघाडीवरती आहेत। पुसदमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक हे आघाडीवर आहेत। त्यांच्याच भावानं त्यांच्या विरोधात बंडखोरी केलेली होती, मात्र इंद्रनील नाईक हे सध्या आघाडीवर पाहायला मिळतात। साक्रीमधून प्रवीण चौरे हे 5000 मतांनी आघाडीवरती आहेत। माणिकराव कोकाटे यांनी 22,000 मतांची आघाडी घेतलेली आहे। सिन्नरमधून संगमनेरमधून बाळासाहेब थोरात 7,000 मतांनी पिछाडीवर पडलेले आहेत। सुहास कांदे यांनी 23,000 मतांची आघाडी घेतलेली आहे। महायुतीने सध्या 205च्या आकड्यांवर सध्या झेप घेतलेली आहे। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर येत आहे ब्रेकिंग न्यूज घेऊन। या हेलिकॉप्टरमधून काय येते आपण बघूया। या क्षणाची मोठी बातमी, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात सध्या 7,000 मतांनी पिछाडीवर पडल्याचं चित्र